आज लवकर उठली आहे खरी, पण आज गोव्याला जायचं आहे, कोल्हापूरला जायचं आहे आणि मी आहे नेमकी घरी. म्हणजे काल मी घरी आली, खूप दिवस घरी आली नव्हती म्हणून. कोल्हापूरला जायचं म्हणजे माझ्या फ्रेंडची एंगेजमेंट आहे. तिकडे गेली नाही तर मग झालं. आणि गोव्याला जायचं म्हणजे तिकडे आज फूड एक्झिबिशन आहे. सो ते काय काय फूड दाखवत आहेत, कसले कसले बेनिफिट्स ते घ्यायला नकोत, म्हणून तिकडे जावंच लागणार. नाही तर एवढं काही इम्पॉर्टंट नव्हतं आज तिकडे. मग मी आणि मम्मी काजूने जाऊन आलो पटकन. हा आहे आत्ताचा व्ह्यू, जिकडे अजिबात पाणी नाही आहे. आणि माझ्याकडे एक अगोदरचा व्हिडिओ आहे, हाच म्हणजे साधारण जानेवारी. मग आम्ही काजू पटपट काढले आणि मी मग जायला निघाली हॉस्पिटलला. हे ना आत्तापर्यंत कधी न पाहिलेलं फूड एक्झिबिशन होतं. इतकं मस्त आणि नेमका मला त्या दिवशी वेळ आहे. सगळं काही आपल्या आरोग्यासाठी चांगलं असलेलं, फक्त फूडचाच नाही तर हर्बल प्लांट्स, कपड्यांचे म्हणा म्हणजे प्युअर कॉटन, आणि ब्युटी क्रीम्स ते पण आयुर्वेदिक, आणि बुक स्टॉल, असे खूप सारे एक्झिबिशन होते. आणि खूप भारी दिवस होता तो. पण मी शेवटी निघाली कोल्हापूरला जायला आणि तिकडे तो आणि एक सुखाचा प्रवास सुरू झाला. आम्ही 10 वाजता निघालो तरी बघा सकाळचे 7 वाजल्यासारखा व्ह्यू. इतकं थंड. हा आहे आंबोली घाट. काहीच बोलू नये, फक्त व्ह्यू बघत राहावा. इतका सुंदर घाट. रेंज पण होती इकडे, ते आणि एक तितकंच आश्चर्य. पण बरं ह्या गोष्टीचं वाटलं की त्या फूड एक्झिबिशनला पण जाऊन आली. नाहीतर मनात एक खंत राहिली असती की इकडे यायचं होतं म्हणून तिकडे गेली नाही. पण बरं वाटलं. घाईचा दिवस होतोय खरा, किती भारी प्रवास चाललाय काय सांगू. डेंजर. काय करू नका. बाप रे, किती गोष्ट होता मला. मेन धबधबा येऊन नाही दिसला ना. गेलं होतं. ट्रॅव्हल करून करून कानच बंद झाले, म्हणून इकडे थोडा वेळ थांबलो. शेवटी घाट संपला. Take the next left. किती वारा यार तिकडे, आणि किती ते सुंदर सुंदर व्ह्यू. वाव. आम्हाला जायचं होतं सीमा बायोटिक ऑफिसमध्ये. शेवटी आम्ही पोहोचलो तिकडे. आम्हाला बांबूची झाडं पाहिजे होती, छोटी छोटी. तुळला हो, एकदम आता. हे किती महिन्याचे आहे? हे जवळजवळ आमच्यापासून तुम्हाला देईपर्यंत 14 महिन्याची. म्हणजे याचे
टोटल टिश्यू कल्चर टिश्यू कल्चर पासून आणि त्यामध्ये प्रायमरी भांडवल. प्रायमरी दोन्ही पण ना 14. हा हे प्रायमरी ते म्हणून 4 महिने. झालं, झाडं घेतली आणि आम्ही निघालो. शेवटी आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला. शेवटी सक्सेसफुली एंगेजमेंट पार पडली तिची. जेवलो आणि आम्ही पुन्हा यायला निघालो. झाला आता इकडे सुरू 5 सैरा वैरा.